पाणी गरम करण्यासाठी हीटर स्वस्त पडेल की घरगुती गॅस पाहूया या व्हिडिओमध्ये। तर सर्वात पहिले आपण समजून घेऊया हीटर बनलं कशापासून। हीट करण्यासाठी आपल्याला रेजिस्टन्स असणं गरजेचं आहे, तर रेजिस्टिव्ह मटेरियल असणं गरजेचं आहे। बघा हे हीटर बनवलेलं आहे निकेल आणि क्रोमियम या दोन धातूपासून, त्याला नायक्रोम असं म्हणतात। तर आता पाहू आपण या हीटरची कॅपॅसिटी। इथे तुम्हाला 230 दिसतंय, तर आपल्याला 230 व्होल्टेजची गरज आहे। तर 2000 वॅट हा या हीटरचा पॉवर आहे। पॉवर आणि व्होल्टेज दिलं तर आपल्याला करंट आणि रेजिस्टन्स काढता येतो। तर मग चला फॉर्म्युल्याचा यूज करून आपण काढू करंट आणि रेजिस्टन्स। आपला पॉवर आहे 2000 वॅट, व्होल्टेज आहे 230 व्होल्टेज। बघा करंट कसा काढतो आपण, P भागिले V म्हणजे पॉवर भागिले व्होल्टेज, हा भागाकार जर केला तर 8.7 एंपियर आपल्याला भेटला करंट। बघा रेजिस्टन्स म्हणजे R काढण्यासाठी म्हणजे प्रतिरोध काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे V भागिले I। V म्हणजे व्होल्टेज, I म्हणजे करंट जो आपण आता काढला। बघा याचं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आपल्याला रेजिस्टन्स भेटलेला आहे 26.4 ओहम। हे ओहमचं चिन्ह आहे, तुम्हाला माहिती आहे। आता या हीटर मध्ये हीट कशी तयार होती तुम्हाला सांगतो। बघा आपलं व्होल्टेज आहे 230 चं, व्होल्टेज करंटला पुश करणार। करंट किती आला आपला 8.7 एंपियर, तर 8.7 एंपियरचा करंट आत जाणार। पण रेजिस्टन्स म्हणजे R, तर R काय आहे, नायक्रोम हेच एक रेजिस्टन्स आहे, ते त्याला अडवणार। व्होल्टेज ढकलणार, रेजिस्टन्स अडवणार, व्होल्टेज ढकलणार, रेजिस्टन्स अडवणार, त्यामध्ये करंट फसणार आणि त्यामुळे हीट तयार होणार। आणि अशा पद्धतीने हे जे नायक्रोम आहे ते एकदम गरम होणार आणि त्यापासून आपल्याला हीट भेटणार। हे लाईव्ह वायर आहे आणि न्यूट्रल वायर आहे। तर लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर मध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो 230 व्होल्टचा आहे। बघा लाईव्ह वायर मधून काय होणार, चार्ज पास होणार, त्याला आपण करंट म्हणतो। तर 8.7 एंपियरचा करंट पास होणार। पण हे नायक्रोम एक रेजिस्टन्स आहे, तर नायक्रोम काय करणार 26.4 च्या ओहमने त्याला स्टॉप करणार। म्हणजे दोघांमध्ये भांडणं लागणार, त्या पद्धतीने आपल्याला हीट भेटणार 2000 जूल। ही गोष्ट लक्षात घ्या। तर अशा पद्धतीने हीट तयार झाली। मग ही तयार झालेली हीट हे हीटर आपण पाण्यामध्ये टाकणार आणि ही हीट पाणी ऑब्झर्व करणार आणि पाणी गरम होणार। तर पहा 10 लिटर पाणी उकळण्यासाठी म्हणजे गरम करण्यासाठी आपल्याला 26 मिनिटं वेळ लागणार आहे। तर 10 लिटर पाणी हीटरनं गरम करण्यासाठी आपल्याला 8 रुपये 66 पैसे, म्हणजे 10 लिटरसाठी 8 रुपये 66 पैसे। तर 10 लिटर पाणी LPG गॅसवर जर आपण गरम केलं तर आपल्याला 8 रुपये 50 पैसे एवढा खर्च येणार आहे। आपण 850 रुपये गॅसचा भाव धरला आणि एका गॅसमध्ये जवळजवळ आपण 1000 लिटर पाणी गरम करू शकतो। मग आता तुम्ही सांगा, तुम्ही कशाने पाणी गरम करता, हीटरने की गॅसने? मग हीटरनं पाणी गरम केलं पाहिजे की गॅसवर, आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा। आणि त्याचबरोबर गॅसनं पाणी गरम करण्याचे आणि हीटरनं पाणी गरम करण्याचे फायदे तोटे कॉमेंट मध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।